अकोला जिल्हा परिषद शाळा राजंदा येथील मुख्याध्यापक कैलास वसंतराव केदार यांच्या मनमानी कारभाराचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलन केलंय। मुख्याध्यापकांनी स्वतःच्या घरासमोर तोडलेलं लाकूड शाळेतील लहान मुलांकडून राष्ट्रगीत आणि परिपाठाच्या वेळी वाहून नेण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मराठी शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या गरीब आणि लहान मुलांकडून अशी कष्टाची कामे करून घेतली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विचारणा करणाऱ्यांना मारहाण करण्यासाठी गावालगतचे गुंड पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला। शाळकरी मुलांवर झालेल्या या अन्यायाचा निषेध नोंदवत आणि संबंधित मुख्याध्यापकांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर डफळे वाजवा आंदोलन करण्यात आले। दोषी मुख्याध्यापकावर तातडीनं कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। हे लेकरं लहान लहान गरिबांची लेकरं हे मराठी शाळेमध्ये शिकण्यासाठी येतात की काम करायला येतात। आम्हाला हा प्रश्न त्या सरांना विचारायचा होता, पण सर तिथून निघून गेले आणि आम्ही त्या व्हिडिओ जो काढला तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। तर त्या सरांनी आम्हाला गावातील गावगुंडे हे मारण्यासाठी पाठवले। तर या अन्यायाचा झालेल्या लहान लेकराला जो अन्याय झाला या अन्यायाचा मी जाहीर निषेध करतो। त्यासाठी मी इथं आज शिक्षण अधिकारी साहेब यांच्या ऑफिसला उपोषण करत आहे।